भक्तीचा, वारीचा आणि या साधू संतांनी पेरलेल्या विचाराचा आणि माय मावल्याने जात्यावर दळणकांडण केलेलं असेल की तुम्ही दिलेला वसा आहे. काशी केली वनारशी केली तरी कपाळाची किटकिट नाही गेली. मी कुठला आहे? सांगोल्याचा आहे. काय डोंगर, काय झाडीन, सासूच्या हातात सोन्याची नाडी. मलाही माझंही व्यवस्थित आहे, तुमचंही व्यवस्थित आहे. प्रश्न तुमच्या माझ्या सर्वांच्या घरातला आहे. कविता नीट ऐकली तर तुमच्या घरातलं भांडण नक्की मिटेल. कवितेचं नाव आहे, शीर्षक आहे, म्या नांदायचं का नाही. हसं वाटलं तर हसायचं. आमच्या आत्याबाईचं असंच आहे आणि तुम्हीच सांगा म्या नांदायचं का नाही. आमच्या आत्याबाईचं असंच आहे आणि तुम्हीच सांगा म्या नांदायचं का नाही. येरवाळी उठली तर कामाचा दिवा टोचून 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 बोलते त्या मला. येरवाळी उठली तर कामाचा दिवा टोचून टोचून बोलते त्या मला. जरा दिरंग झाला तर म्हणते त्या काय अक्कल आहे का तुला. सकाळचा चहा कसा बी करा, नावं ठेवल्या बिगार नाही त्या घोटत. सकाळचा चहा कसा बी करा, नावं ठेवल्या बिगार नाही त्या घोटत. आणि मी नुसता एकच घोट घेतला हो. मलाच म्हणते ते बसले की बसी चाटत. आमच्या आत्याबाईचं असंच आहे. तुम्हीच सांगा म्या नांदायचं का नाही. स्वयंपाकाला कमी जापा लागला जाळ तर इस्तो होऊन महाग लागते त्या. स्वयंपाकाला कमी जापा लागला जाळ तर इस्तो होऊन महाग लागते त्या. आणि तुझ्या आईनं असंच शिकवलंय का म्हणून माझ्या नाकात काटकं घालते त्या. सुगुरणी वनी रांधलं तरी बी म्हणते त्या आळणी वचक चवना धवू फळाक पाणी ढबाळ ढवू. समद्याचं झाल्यावर मी नुसता पापुडा मोडला हो. समद्याचं झाल्यावर मी नुसता पापुडा मोडला तर मलाच म्हणते त्या कोपरा पत्तर वागाळी सरकावाच्या कावा बसले की हादडत. आमच्या आत्याबाईचं असंच आहे आणि तुम्हीच सांगा मी नांदायचं का नाही. घरी दारी तळ्यात मळ्यात समधी कामं माझ्याच गळ्यात. घरी दारी तळ्यात मळ्यात समधी कामं माझ्याच गळ्यात. किती बी करा मरमर मरा तिरकुस तुंबा लय बाई तरा. हे नाही केलं ते नाही केलं ते नाही केलं हे नाही केलं. माझ्याच मागं सोडते ते भुंगा. जरा शिनलं दुनलं अंग टाकलं आडवं मलाच माहिती आहे गे गतकाळी गंगा. आमच्या आत्याबाईचं असंच आहे. परिचारक सर ऐकताय ना. नाही म्हणजे अध्यक्षाच्या परवानगीने हे सगळं चालू आहे. आमच्या आत्याबाईचं असंच आहे आणि तुम्हीच सांगा मी नांदायचं का नाही. हे आता तुम्हाला ओळखू आलं. टीव्हीचा खेळ आणि खेळातल्या बायका आपल्यातल्या नव्हत्या तिकडल्या. टीव्हीचा खेळ आणि खेळातल्या बायका आणि त्यातल्या सासूचा आत्याबाईला पुळका. टीव्हीचा खेळ आणि खेळातल्या बायका आणि त्यातल्या सासूचा आत्याबाईला पुळका. सुनाला कसं लोळवलं आणि इनीला कसं खेळवलं. शेजारणीला तोंड भरून बोलते त्या आणि माझ्या बी उकाळ्या पाकाळ्या चार चौघीत सोलते त्या. अहो कवा तर मी टीव्ही बघितला, कवा तर मी टीव्ही बघितला तर मारक्या म्हशून्य वटारते त्या डोळं आणि तोंडानं बुट्ट बुट्ट बुट्ट. अगं तुझं तोंड कर की काळ. आमच्या आत्याबाईचं असंच आहे. तुम्हीच सांगा मी नांदायचं का नाही. नवऱ्याला 2 सबूत बोललं का लगेच म्हणते ते तेवढं बरं येतंय. नवऱ्याला 2 सबूत बोललं का लगेच म्हणते ते तेवढं बरं येतंय. लिहून नेसून नट्टीने नटायला तुझ्या बाचं का जातंय. सणासुदीला दागदागिनं गालात हसल्यानं कसलंच नाही बाई पटत. मलाच म्हणते त्या गावभर नट्टीने मिरवायला तुला लाज नाही का वाटत. आमच्या आत्याबाईचं असंच आहे. तुम्हीच सांगा मी नांदायचं का नाही. बघता बघता पट्टा पट्टा जेव्हा चिल्या पिल्याने भरला वाटा. बघता बघता पट्टा पट्टा जेव्हा चिल्या पिल्याने भरला वाटा तेव्हा आत्याबाईचा ढेला झाला काटा. आता पहिल्यासारखे आता करत नाही त्या वटा 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 वटा. गाडी उतरायला लागल्यावर असंच असतंय. आत्याबाईला पुढचं मरण दिसतंय. आता लय गोळमाढण बोलते त्या. सुनबाई माझी गरीब गाय, सुनबाई माझी गरीब गाय, झालं गेलं इसरून जा ग बाय. अगं आता सगळा संसार तुझाच आहे. सून म्हणते आता मला कळलं सुनच्या राशीला मंगळ हाय आणि सासूच्या काचाट्यातून सुटकाचं नाही. आता तुमचं भांडण मिटणार. आता कविता नीट ऐकायची. तरी बी सून काय म्हणते. तरी बी कडपतूर दळत राहीन दळान सासुरवासाचं. तरी बी कडपतूर दळत राहीन दळान सासुरवासाचं. गोड सार मानून घेईन
बोलणं सासूबाईचं. सासू सुनचं सूत गुत असावं, बाईनं बाईला समजून घ्यावं. सासू सुनचं सूत गुत असावं, बाईनं बाईला समजून घ्यावं. मी बी उद्याला सासू होईन, सुनला सुखाची वंजळ देईन. तिनं मला म्हणावं माय, म्हणून मला आता नांदायचं आहे, म्हणून मला आता नांदायचं आहे. ही झाली सासूची. पुढच्या राऊंडला सुनला घेऊन येतो.